मंदिरांच्या जागांवरील जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा काढण्यात यावं। नाशिक सारख्या ठिकाणी कुंभमेळा येणार आहे, अशा परिस्थितीमध्ये जर हे रक्त मिश्रित पाणी त्या ठिकाणी साचलं तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? मग बकरी ईदचं रक्त मिश्रित पाणी गेल्याने प्रदूषण होत नाही का? सोसायट्यांमध्ये आणून बकऱ्या बांधणं हा अतिशय चुकीचा भाग आहे आणि म्हणून हिंदू जनजागृती समिती याचा विरोध करते, याचा निषेध करते। मंदिरांच्या जमिनी ह्या वहिवाटदार विश्वासांच्या खूळ आहेत त्यांच्या नावावर करण्याचा प्रस्तावित कायदा आहे, याला आम्ही विरोध केलेला आहे। जोपर्यंत हा कायदा रहित होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन, हा संघर्ष निश्चितपणे सुरू राहणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत, अष्टविनायकाच्या काही जमिनींवरती आहेत, काही ठिकाणी जी महत्वाची देवस्थान आहेत महाराष्ट्रातली त्या ठिकाणी काही मुस्लिम लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत। आपल्यासोबत आहेत सुनीलजी गणवट, जे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे एक प्रमुख पदाधिकारी आहेत। त्यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंदिर विषयातील संदर्भात भेट घेतली, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली, काय सांगाल? नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आज मंत्रालयामध्ये मंदिर महासंघ, अष्टविनायकांचे काही प्रतिनिधी, काही मंदिरांचे विश्वस्त आणि काही ॲडव्होकेट्स असं एक शिष्टमंडळ माननीय महसूल मंत्र्यांना भेटलं आणि महाराष्ट्र शासन जो प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा आणतं, याच्यामधनं मंदिरांच्या जमिनी ह्या वहिवाटदार विश्वासांच्या जे खूळ आहेत त्यांच्या नावावर करण्याचा प्रस्तावित कायदा आहे, याला आम्ही विरोध केलेला आहे आणि त्या संदर्भातली मागणी, त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। यातल्या 2-3 ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्या मागण्यापैकी पहिली मागणी जी होती ती होती की या कायद्याला अतिशय अल्प मुदत आहे, ज्या हरकती मागवण्यासाठीची 5 जूनपर्यंतची ती मुदत वाढवून देण्यात यावी आणि पहिल्या मागणीला त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे ही मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम भाविक भक्तांना, मंदिर विश्वस्तांना आणि संबंधित सर्वांना मी विनंती करतो, आवाहन करतो की 30 जूनपर्यंत हा कायदा रहित व्हावा, यासाठी जास्तीत जास्त हरकती आपण सर्वांनी नोंदवाव्यात। त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही केली होती की या कायद्याच्या रहित करण्याच्या दृष्टिकोनातनं याबाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत हा कायदा रहित होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन, हा संघर्ष निश्चितपणे सुरू राहणार आहे। मंदिरांना जमिनी खरेदी करत असताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, ही सुद्धा मागणी मंदिर महासंघाकडून आम्ही केलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी तोंडी घोषणा किंवा आश्वासन केलेले, बाईट्स दिलेले आहेत, परंतु आम्ही सांगितलं की या संदर्भातला एक लिखित स्वरूपातला आदेश निघावा, तो आदेश त्यांनी काढण्याचंही आश्वासन दिलेलं आहे। आणि तिसरी महत्त्वाची मागणी, ज्याप्रमाणे वक्फ बोर्डच्या जागांवरती अतिक्रमण असतं आणि ते सरकारी खर्चातनं काढलं जातं, सरकारी अधिकारी नेमले जातात, त्याच प्रकारे मंदिरांच्या जागांवरील जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा काढण्यात यावं आणि यासाठी सरकारी खर्चातनं सरकारी ऑफिसर नेमून काढण्यात यावं, त्याबाबत सुद्धा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की हे आता सरकार स्तरावरती होईल आणि लगेचच याचा आदेश निघेल। या सर्व मागण्या आज आम्ही ठेवलेल्या होत्या। मंदिरांच्या या कायद्यासंदर्भात सुद्धा जी मागणी केलेली आहे 30 जूनपर्यंत मुदत वाढवलेली आहे आणि या संदर्भात जोपर्यंत हा कायदा रहित होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आणि हा लढा चालू राहणार आहे। अतिक्रमणासंदर्भात आपण महत्त्वाचा मुद्दा मांडलात, काही आपल्या समोरची अशी उदाहरणं आहेत का की जी तुम्ही सादर केलेली आहेत? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत, अष्टविनायकाच्या काही जमिनींवरती आहेत, काही ठिकाणी जी महत्वाची देवस्थान आहेत महाराष्ट्रातली त्या ठिकाणी काही मुस्लिम लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत, तर ही सर्व अतिक्रमणं काढण्यात यावीत अशी आम्ही मागणी केलेली। अशी शोधली तर बरीच अतिक्रमण निघतात, आमच्यासमोर जी उदाहरणं आली ती मी आपल्या सर्वांच्या समोर सांगितलेली आहेत। माझं नाव रमेश शिंदे, हिंदू जनजागृती समिती राष्ट्रीय प्रवक्ता। आज आपण पण भेट घेतलीत महसूल मंत्र्यांची, काय सांगाल आपण नेमकं? आम्ही आज जी ह्या मंदिरांच्या संदर्भात जो काय कायदा येतो आहे की इनामी जमिनींचं जे आज वहिवाटदारांच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन त्यांचं निर्मूलन करावं, या दृष्टिकोनातून जो हा कायदा आहे, तर ह्या कायद्याला आमचा जो विरोध आहे, मंदिरांची जी भूमिका आहे, हिंदू समाजाचा जो विरोध आहे, हे व्यक्त करण्यासाठी आज आम्ही महसूल मंत्र्यांची भेट घेतली। महसूल मंत्र्यांनी आमची भूमिका ऐकून घेतली, आमचा विरोधाचं नेमकं कारण काय हे समजून घेतलं आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निश्चितपणे ह्या भूमिकेचा विचार करू। त्यानंतर आम्ही शासनाला हे सांगायचा प्रयत्न केला की आजही हा जो मेसेज आहे, हा निरोप जो आहे, अजूनही ग्रामीण भागातल्या गावखेड्यांमधल्या मंदिरांपर्यंत पोचलेला नाही, त्यामुळे आपण याचा हरकती नोंदवण्याचा कालावधी वाढवावा। दुसरं म्हणजे की विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये येण्यासाठी सामान्य मंदिरांना जो खर्च करावा लागतो, अडचणी येतात, तर त्याचाही त्यांनी चांगला विचार करून तहसीलदारापर्यंत सुद्धा आक्षेप तुम्ही नोंदवू शकता अशी मागणी आज त्यांनी मान्य केलेली आहे। तेव्हा प्राथमिक दृष्टीने त्यांनी तारीख जी आहे ती 30 जूनपर्यंत वाढवून दिलेली आहे।
तर आमचं ही विनंती आहे की जास्तीत जास्त मंदिरांनी आपल्या हरकती किंवा कायद्यातल्या ज्या भूमिका आहेत त्यांना नेमके काय आक्षेप आहेत हे आज मांडणं आवश्यक आहे. आणि हे जर त्यांनी मांडले तर त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल आणि शासनाला हे लक्षात येऊन देईल की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत की ज्या जमिनी मुळात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळामध्ये मंदिरांची व्यवस्था चालवण्यासाठी दिलेल्या होत्या. जर याच मंदिरांच्या जमिनी निघून गेल्या तर उद्या ही मंदिरं कशाच्या आधारावरती चालतील. तेव्हा ही भूमिका शासनाच्या लक्षात आणून द्यावी अशी आमची मूळ भूमिका आहे. आपल्याकडे नेहमीच माहिती आहे की बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या केली जाते आणि ही जी पशुहत्या होते तर याला म्युन्सिपाल्टीचे नियम असतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही सोसायट्यांमध्ये बकऱ्या नेऊन त्यांची कत्तल करू शकत नाही. याचं कारण त्या ठिकाणी जे रक्तमिश्रित पाण्यामध्ये मिसळतं किंवा त्या ठिकाणी जे वेस्टेज जे पशुचे राहतात त्याच्यामुळे जी रोगराई पसरते हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक नियम केलेले आहेत. असं असताना सोसायट्यांमध्ये आणून बकऱ्या बांधणं हा अतिशय चुकीचा भाग आहे आणि म्हणून हिंदू जनजागृती समिती याचा विरोध करते, याचा निषेध करते आणि असे जे करणारे त्यांच्यावरती सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे. आज हे बॉलिवूडवाले जे आहेत जेव्हा हिंदूंचे सण येतात त्यावेळी होळीपासून प्रत्येक सणाच्या वेळी त्यांना आपल्या गणेशोत्सवामध्ये की गणपती पाण्यामध्ये विसर्जित केला की जलप्रदूषण होतं हे सगळे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांपासून सगळे प्रचार करत असतात. मग बकरी ईदचं रक्त मिश्रित पाणी गेल्याने प्रदूषण होत नाही का? त्याच्यासाठी तुम्ही कृत्रिम तलाव करता, कृत्रिम हौद करता आणि गणपतीला विसर्जित करू दिलं जात नाही. आज नाशिकसारख्या ठिकाणी कुंभमेळा येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हे रक्तमिश्रित पाणी त्या ठिकाणी साचलं किंवा ह्याचा जर परिणाम झाला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? त्यामुळे शासनाने कायद्याच्या अनुषंगाने किंवा हायकोर्टाच्या आदेशाच्या अनुषंगाने विचार करायला पाहिजे आणि हे जे अनधिकृतपणे जे स्लॉटरिंग जे केलं जाणार आहे तर हे स्लॉटरिंग तात्काळ थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे.